नमस्कार, मी ॲडव्होकेट हरिदास लांडे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सायबर क्राईमवाले फसवणूक करणारे कशा पद्धतीने फसवणूक करतात याचे 2 प्रकार आपण यापूर्वी बघितलेले आहेत. आज आपण त्यांचा 3रा प्रकार बघणार आहोत, जो की सगळ्यात जास्त आजच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रकार आहे. तो म्हणजे आत्ताच नेमकाच उदयास आलेला प्रकार आहे. हा यामध्ये सगळ्यात जास्त लोक फसतात. डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार आहे, ज्यामध्ये चांगले लोक सुद्धा या प्रकारामध्ये फसलेले आहेत. आता हा प्रकार कशा पद्धतीने होतो याची थोडक्यात माहिती आपण बघू. या प्रकारामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला एक व्हॉइस कॉल येतो तुमच्या मोबाईलवरती. व्हॉइस कॉल आल्याच्या नंतर तो व्यक्ती तुम्हाला पोलीसवाला म्हणून, ईडी वाला, सीबीआय वाला किंवा इन्कम टॅक्स कडून मी बोलतो आणि दिल्ली एअरपोर्टवर म्हणा किंवा मुंबई एअरपोर्टवर म्हणा, तुम्ही तुमच्या नावे पाठवलेलं पार्सल पकडलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रग्स निघलेले आहेत. तुम्ही जे पार्सल दुसऱ्या देशामध्ये पाठवलं होतं तुमच्या नावे, ते आम्ही जप्त केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला ड्रग्स सापडलेले आहेत. त्यामुळे सदरील संदर्भामध्ये मुंबईमध्ये असेल तर मुंबई पोलीस स्टेशनचं नाव सांगितलं जातं, दिल्ली असेल तर दिल्ली पोलीस स्टेशनचं नाव सांगितलं जातं किंवा ईडी, सीबीआय कुठल्याही कार्यालयाचं नाव सांगितलं जातं. या ठिकाणी तुमच्या नावाने गुन्हा नोंद झालेला आहे. अशा पद्धतीनं तुमच्या नावावर गुन्हा नोंद झालेला आहे असं तुम्हाला सांगितलं जातं. मग तुम्ही त्याला प्रश्न करता की मी असे कुठलेही पार्सल पाठवलेलं नाही, माझ्या नावे कुठलेही पार्सल गेलेलं नाही किंवा माझा आधार नंबरवर सुद्धा मी कुठलं पार्सल पाठवलेलं नाही, तुम्ही असं त्याला सांगता. तो लगेच तुम्हाला म्हणतो जर तुम्ही पार्सल पाठवलं नसेल तर मग तुम्हाला या संदर्भामध्ये कंप्लेंट करावी लागेल, तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड करावं लागेल. तो तुम्हाला असं सांगतो. त्यासाठी तुमचा कॉल मी ज्या ठिकाणी तुमच्यावरती या संदर्भामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे त्या ठिकाणी तुमचा कॉल ट्रान्सफर करतो असं तो सांगतो. आता हा जो कॉलवर बोलणारा व्यक्ती असतो हा खरं तर तुमच्यासोबत फ्रॉड करत नाही. हा फक्त तुमची चाचपणी करण्यासाठी तिथे बसलेला असतो आणि तुम्हाला कॉल केलेला असतो. ह्या माणसाचं काम एवढंच असतं की मी ज्या व्यक्तीला फोन केलेला आहे तो व्यक्ती ह्या फ्रॉड मध्ये फसणारा आहे किंवा नाही याच्यासाठी तो चाळणी करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला असतो. म्हणजे हा छोटा स्कॅमर असतो, जो की ज्याचं काम फक्त लोकांची चाळणी करून जे लोक फसण्यासारखे आहे त्यांना पुढे पाठवणं आणि जे लोक फसणार नाही त्या लोकांना इथूनच बाहेर काढणं, हे एवढं त्याचं काम असतं. मग ज्या अर्थी तुम्ही सांगता की मी पार्सल वगैरे काही पाठवलेलं नाही, असे ड्रग्स वगैरे काही पाठवले नाही, त्या अर्थी तो म्हणतो मग जर तुम्ही जर पाठवले नसेल तर मी संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही याची तक्रार करा, मी तुमचा कॉल त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या. मग हा व्यक्ती काय करतो, तुमचा कॉल त्यांच्या सिनियर स्कॅमरकडे पाठवतो. आता सिनियर स्कॅमरकडे पाठवल्यानंतर सिनियर स्कॅमर काय करतात, तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात आणि व्हिडिओ कॉलवर बोलतात. व्हिडिओ कॉलवर बोलल्याच्या नंतर ज्यावेळेस ते व्हिडिओ कॉल करतात ते प्रॉपर पोलीस ड्रेस कोड मध्ये बसलेले असतात. अगदी हुबेहूब पोलिसासारखा ड्रेस त्यांनी घातलेला असतो. त्याचं जे ऑफिस जे असतं बनवलेलं ऑफिस ते हुबेहूब पोलीस स्टेशन किंवा एखाद्या पोलीस कमिशनरच्या ऑफिस सारखंच दिसणारं ऑफिस त्या ठिकाणी बनवलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला ते विश्वास येण्यासाठी ते ऑफिस तिथे बनवलेलं असतं. मग हा जो सिनियर स्कॅमर आहे, मोठा स्कॅमर ज्याच्याकडे कॉल ट्रान्सफर केला, तो तुम्हाला संदर्भात विचारतो की तुमच्या नावे असा ह्या एअरपोर्टवर ड्रग्स सापडलेलं आहे, तुम्ही ह्या देशात पार्सल पाठवलं होतं, त्याच्यामध्ये एवढे 2 किलो 2.5 किलो ड्रग्स सापडलेले आणि तुमच्यावरती या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. मग तुम्ही या संदर्भात सांगता किंवा मी असा कुठलाही गुन्हा नाही केलेला. तो स्कॅमर तुम्हाला पूर्ण पद्धतीने मॅनिप्युलेट करतो, म्हणजे संमोहित करतो. तुम्हाला ही गोष्ट समजायला मजबूर करतो की हे पार्सल तुमच्याच नावानं पाठवलेलं आहे आणि तुमच्यावर खरोखर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. आता त्या पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. या पद्धतीने तुम्हाला तो पूर्ण प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी मिळून देतो. मग याच्यानंतर तो काय करतो, याचा तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, आता आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करीत आहोत.
ह्या ठिकाणी खरा त्यांचा खेळ सुरू होतो. या ठिकाणी तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जातं, तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा विश्वास येतो आणि तुम्ही सुद्धा स्वतःला अटक केलेल्या व्यक्तीप्रमाणे तो व्यक्ती ज्या पद्धतीने तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने तुम्ही तसं त्याचं ऐकता आणि तो जे सांगेल तेच त्या ठिकाणी करत राहतात. मग डिजिटल अरेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला एका रूम मध्ये बंद व्हायला सांगितलं जातं. त्या रूम मध्ये इतर कुठल्याही व्यक्ती येऊ दिला जात नाही किंवा तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला तुमच्या घरच्यांना कोणालाही तुमच्यासोबत बोलू दिलं जात नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकटेच असता. या परिस्थितीचा फायदा घेऊन ते स्कॅमर इतके चतुर असतात, इतके हुशार असतात, त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतं. त्यांना अगदी तुम्ही जर इंग्लिश मध्ये बोलत असाल तर ते स्कॅमर एवढे हुशार असतात की अगदी तुम्हाला फ्लुएंटली इंग्लिश मध्ये सुद्धा ते बोलतील. एवढ्या पद्धतीने ते चतुर असतात. त्या पद्धतीने त्यामुळे तुम्हाला त्यांचा विश्वास येतो. मग त्यापुढे काय होतं की आता तुम्हाला आम्ही अटक केलेलं आहे. मग स्कॅमर हळूहळू तुम्हाला या गोष्टीतून जर वाचायचं असेल तर तुम्हाला मग आम्ही जे सांगेल ते करावं लागेल अशा पद्धतीची डिमांड करतात. मग तुम्ही त्याचं सगळं ऐकत असता. तो जो म्हणेल त्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी करत जातात. मग तो डिमांड करतो बाबा तुला ह्या केस म्हणून जर वाचायचं असेल तर तुला एवढे पैसे द्यावे लागेल, एवढे पैसे द्यावे लागेल. मग तुम्ही पटकन काय करतात, तुम्हाला कुठलाही इतर माणसाचा सपोर्ट मिळू देत नाही. तुम्हाला ते अगदी पूर्ण पद्धतीने हिप्नोटाईज करतात. हिप्नोटाईज माहिती तुम्हाला, हिप्नोटाईज मध्ये एखाद्या माणसाला वशमध्ये करणं, त्या पद्धतीनं तो समोरचा व्यक्ती तुम्हाला पूर्ण त्याच्या वशमध्ये करतो. आणि ह्या गोष्टी ज्या घडतायत ह्या प्रत्यक्ष रियालिटीमध्ये घडत आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला ते भासवतो आणि तुमच्याकडून भ्रष्टाचारी करप्ट ब्राईब म्हणून पैसे मागतो, पैशाची डिमांड करतो. ह्या सगळ्या गोष्टीची भीती म्हणून तुम्ही लगेच काय करतात, तुमचे त्यांनी मागितलेले पैसे लगेच ट्रान्सफर करतात. ट्रान्सफर केल्याच्या नंतर अजून हे माणसं तिथे फ्रॉड करणारे जेवढे जास्त पैसे तुमच्याकडून काढता येईल तेवढे जास्त पैसे तुमच्याकडून काढतात आणि सगळे पैसे तुमची फसवणूक करतात. आता अशा पद्धतीची फसवणूक जर तुमच्यासोबत होत असेल, बहुतांश लोकांसोबत अशा पद्धतीने फसवणूक होत आहेत. ह्या फसवणुकीमध्ये केवळ अडाणीच नाही तर सर्वात जास्त फसणाऱ्यांचं प्रमाण सुशिक्षित लोकांचं आहे. सुशिक्षित लोकांना या गोष्टीची सगळी कल्पना असते, नॉलेज असतं, ड्रग्ज काय असतात, किती गंभीर पद्धतीने गुन्हा दाखल होतो, या सगळी गोष्टीची कल्पना असल्यामुळे ते काय करतात, जेवढे पैसे मागितले तेवढे पैसे त्यांना ट्रान्सफर करतात आणि ह्या ठिकाणी त्यांची फसवणूक झालेली असते. अशा पद्धतीनं जर तुमच्यासोबत जर अशी जर फसवणूक होत असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचा मुद्द्यामध्ये, जर तुम्ही जर खरं जर हुशार असेल, जर अशा पद्धतीनं जर तुम्हाला कॉल आला तर तुम्ही या लोकांसोबत जास्त काळ बोलायचं नाही. तुम्ही बोलायलाच नाही पाहिजे. जर तुम्ही जसे जसे त्यांना बोलता तसे तसे ते तुम्हाला हिप्नोटाईज करायला सुरुवात करतात. जर तुम्हाला जर वाटलं की हा फ्रॉड कॉल आहे, तुम्ही त्यांच्यासोबत जास्त न बोलता फोन कट करायचा. किंवा जर तुम्हाला जर असं वाटलं की हे लोक जे फ्रॉड करणारे असतात तरच हे लोक अडाणी लोकांच्या नादी जास्त लागत नाही, ज्याला ह्या गोष्टी काहीच कळत नाही, त्या संदर्भामध्ये ते त्यांच्याशी डोकं लावत नाही. जर तिकडून जर असा फ्रॉड करणारा अशी काही माहिती विचारत असेल तर तुम्ही जर आधी त्याला अशिक्षितपणे उत्तर दिली, ते काय असतं, ड्रग्ज काय असते ते मला काही माहिती नाही, त्या संदर्भात मला काही कळत नाही, सीबीआय कोण, ईडी कोण ते मला काही कळत नाही, अशा पद्धतीने जर तुम्ही त्याला उत्तर दिले तर जो पहिला जो स्कॅमर असतो जो कॉल ट्रान्सफर करायला लावित असतो तुमचा, हा स्कॅमर छोटा स्कॅमर समजून जातो की याला पुढे पाठवण्यात मतलब नाही, हा काही फसणारा व्यक्ती नाहीये, याला या गोष्टीतलं काही कळत नाही. अशा पद्धतीनं ते तुमच्यासोबत माइंड गेम खेळतात आणि तुमच्याकडून जास्तीत जास्त पैसे ट्रान्सफर करून घेतात. ह्या फ्रॉड मध्ये चांगले सुशिक्षित लोक 3-3, 4-4 दिवस त्यांनी स्वतःला एका रूम मध्ये कोंडून घेतलेले आपण बघितलेले. हा फ्रॉड भारतामध्ये तब्बल 2400 करोड रुपये आजपर्यंत या फ्रॉडच्या माध्यमातून या फसवणूक करणाऱ्या लोकांनी काढून घेतलेले. ह्या फ्रॉड पासून तुम्ही कसं वाचायला पाहिजे, सर्वात प्रथम सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पहिला तर्क लावायला पाहिजे, पहिले लॉजिक लावायला पाहिजे की कुठल्याही पोलीस स्टेशनला आपल्या नावे जर गुन्हा रजिस्टर झाला असेल
तर पोलीसवाले तुम्हाला फोन करून या संदर्भामध्ये कुठलीही माहिती देत नाही, पहिली गोष्ट. त्याच्यामुळं तुम्हाला फोनवर आम्ही अटक करीत आहोत हे प्रकार सगळे तुम्ही समजून जायचं की हा फ्रॉड आहे. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं ते फसवणूक करणारे तुम्हाला सांगतात की तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, तर तुमच्या माहितीसह सांगतो की आजपर्यंत कायद्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार नाहीये. भारतात कुठल्याही कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट केलं जात नाही, कायद्यात तशी कुठली तरतूद नाही. त्याच्यामुळं जर कोणी डिजिटल अरेस्ट करीत असेल तर सरळ तुम्ही त्याला फोन कट करा किंवा त्याला या संदर्भात जास्त बोलू नका. त्याच्यामुळे डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार आपल्या कायद्यामध्ये नाही. आता दुसरी गोष्ट, जर ते खरंच जर पोलीस अधिकारी असेल तर साहजिक गोष्ट आहे, आजकालचे पोलीस अधिकारी सुद्धा करप्शनची रक्कम घेताना म्हणजे भ्रष्टाचाराची रक्कम घेताना ते कुठल्याही ऑनलाईन पद्धतीनं घेतली जात नाही. ही तुम्ही सगळ्यात मोठं पहिलं जर लॉजिक तुम्ही लावलं, जर हा आपल्याला पैशाची डिमांड करीत आहे, हा जर ऑनलाईन पैसे घेत असेल तर हा नक्कीच फ्रॉड करणारा माणूस आहे. कारण कुठलाही अधिकारी भारतातला पैशाची डिमांड करताना ऑनलाईन स्वरूपात पैसे स्वीकारत नाही, कुठली लाच ऑनलाईन स्वरूपात स्वीकारित नाही. हे सुद्धा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळ्यात पहिले तुम्ही जर म्हणता असेल मी या पोलीस स्टेशन बोलतो, मुंबईहून बोलतो किंवा दिल्लीच्या पोलीस स्टेशन बोलतो, जर हा गुन्हा दाखल झालेला तर त्याला सगळ्यात पहिले सांगा की माझ्यावर जो गुन्हा नोंद झालेला आहे त्याचा FIR नंबर काय आहे. तो FIR नंबर घेऊन तुम्ही ऑनलाईन तुमच्यावरती FIR दाखल झालेला आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने सुद्धा त्याच्यापासून वाचू शकता. हा स्कॅम सगळ्यात जास्त प्रमाणात आज रोजी वापरला जातो. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त सतर्क आपण ह्या लोकांपासून राहिलं पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी खूप हुशार आहे, मी यायला फसणार नाही, मला कॉल आलेला माहितीये, मला माहिती ह्या गोष्टी की हा फ्रॉड आहे, तरी मी त्याच्याशी बोलतोय, तुम्ही कितीही चतुर असले तरी आता यामध्ये एक डॉक्टरचा मी आता एक व्हिडिओ बघितला मागे, त्या डॉक्टरला ह्या गोष्टी सगळ्या कल्पना होती की हा फ्रॉड कॉल आहे आणि मी ज्याला बोलतोय तो फ्रॉड करणारा माणूस आहे. परंतु ज्या पद्धतीनं ते फ्रॉड करणारे पुढे ज्या पद्धतीने त्या डॉक्टरला बोलतात, हळूहळू त्या डॉक्टरला या गोष्टीवर विश्वास यायला लागतो आणि तो डॉक्टर काही कालांतरानंतर त्यांना बोलल्याच्या नंतर विश्वास करायला लागतो की मी खरंच डिजिटल अरेस्ट मध्ये आहे, खरंच माझ्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे आणि ज्या पद्धतीने ते सांगतात त्या पद्धतीने ते पैसे ट्रान्सफर करतात. त्याच्यामुळे तुम्ही कितीही चतुर असले तरी त्यांच्यासोबत जास्त काळ बोलल्याच्या नंतर तुम्हाला ते हिप्नोटाईज करू शकतात आणि तुमची फसवणूक करू शकतात. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी मी यासाठी बनवत आहे की अशा पद्धतीने जर तुम्हाला कोणाचा कॉल येत असेल तर तुम्ही ह्या कॉल पासून सावधान राहिलं पाहिजे. आणि असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचे फोन कट करा किंवा त्याला जास्त वेळ बोलू नका किंवा मी ज्या सांगितलेल्या त्या पद्धतीने तुम्ही त्याला बोला. धन्यवाद.